नमस्कार. मुख्यमंत्री महोदय, सर्वात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्र हा संपूर्णतया कोविडच्या व्याधीनं ग्रासलेला असताना ज्या धैर्यानं आणि ज्या संयमीपणे आपण आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी याच्यावर मात करण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहात, त्यासाठी महाराष्ट्राचे नेते म्हणून तुमचं पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. 1 मे कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि या दिवसापासून देशव्यापी अभियान सुरू होत आहे की 18 वर्षावरील सगळ्यांना कोविडची लस देण्यात येईल. मध्ये वाचनात असं आलं होतं की महाराष्ट्रातही ही लस सर्वांना मोफत देण्यात येईल. तसं झाल्यास एक आदर्श महाराष्ट्र देशातील इतर राज्यांपुढे उभा करू शकेल. परंतु अगदी जर याच्यासाठी आर्थिक गरज लागली तरी देखील महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले उद्योग जगत आणि महाराष्ट्रावर प्रेम असणारे जगभरातले अनेक व्यक्ती आणि संस्था या निश्चितपणे तुमच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधीस भरघोस मदत करतील याबाबत मला शंका नाही आहे. परंतु यक्ष प्रश्न जो तुमच्या पुढे आणि तुमच्या हाय पॉवर्ड कमिटी पुढे आहे, ज्याचा मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून योग्य तो त्याच्यावर विचार केला असेल की महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला पुढच्या काही महिन्यांमध्ये संपूर्णपणे लसीकरण कसं करायचं. आणि म्हणूनच आज मला नेहमी असं वाटतं की पैसा ही महाराष्ट्राची गरज नाही आहे. आय थिंक संघटन, त्याची आखणी आणि त्याचं एक्झिक्युशन ही आज आपल्या पुढची सगळ्यात मोठी अडचण म्हणा, आव्हान आहे. आणि या आव्हानाला तोंड देण्यास महाराष्ट्र हा नेहमी सक्षम आहे. परंतु त्याला आणि सबळ करण्यासाठी काही विचार आणि काही सजेशन्स जे मला वाटतं आपण आणि आपली हाय पॉवर्ड कमिटी जी आहे ती निश्चित स्वरूपामध्ये विचारात घेईल. मला नेहमी असं वाटतं की कोविडची जी आत्ताची फिगर आहे ती काही प्रमाणात कंट्रोल झाली मागच्या 2-3 दिवसामध्ये असं जरी असलं तरी हा कदाचित एक तात्पुरता दिलासा होऊ शकतो जर योग्य काळजी घेतली गेली नाही. आपण जर व्यवस्थित मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टॉल करू शकलो नाही, इस्टॅब्लिश करू शकलो नाही, तर येत्या काही आठवड्यांमध्ये ही फिगर आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ही परिस्थिती अशा अवस्थेत आहे की जेव्हा आपल्याला एक कोविड फटीग आलेला आहे. मागचे 18 महिने दररोज कोविड आपलं शासन प्रशासन हे सुद्धा या तडाख्यातून वाचलेलं नाही आहे आणि त्यामुळे एक आपल्यावर फटीग पण आहे. तर हा फटीग असताना देखील कसं सक्षमतेनं काम करायचं हे पाहणं अतिशय जरुरीचं आणि जिकरीचं होणार आहे. परंतु मला खात्री आहे की आपल्या मार्गदर्शनाखाली शासनातले अधिकारी यावर योग्य तो मार्ग नक्कीच काढतील. परंतु या कोविडच्या महामारीने एक यक्ष प्रश्न मुख्यमंत्री साहेब तयार झालेला आहे की व्हॉट इज महाराष्ट्राज प्रिपेअर्डनेस फॉर पब्लिक हेल्थ. आणि मला तर असं वाटतं की जेव्हा संकट येतं ना तेव्हा ते संकट तुम्हाला एक संधी पण देतं. आय थिंक या महामारीमुळे एक संधी आपल्याला मिळालेली आहे की पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर खेड्या जाऊन पोहोचलं पाहिजे किंवा पोहोचावं. एक मला जी गोष्ट स्पष्टपणे नमूद करावी वाटते की मागच्या संपूर्ण 1.5 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने डबल स्टँडर्ड्स कधी ठेवले नाही. जर शिवजयंती आपण साधेपणानं साजरी केली तर आंबेडकर जयंती पण तितक्याच साधेपणानं साजरी केली.
आणि ईद पण तितक्याच साधेपणानं साजरी केली. आणि आय थिंक हे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे आणि महाराष्ट्रातली ही जमेची बाजू आहे. जर आपण विचार केला तर आपल्या या भूमिकेला की एका देशामध्ये लस जी आहे तिची प्राईज एकच असावी आणि याचाच एक सूत्र पकडून जर यदाकदाचित महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही घटकांना लसीकरण हे किमतीवर करावं लागलं तर त्यासाठी कुठल्याही प्रकारची लस का असेना, कोणत्याही ब्रँडची का असेना, त्याची किंमत एक असावी जेणेकरून कुठलाही गोंधळ राहणार नाही आणि मग लूटमार, नफाखोरी, काळा बाजार यापासून आपण एक संरक्षण आपल्या नागरिकांना देऊ शकू. आपण महाराष्ट्रामध्ये रॅलीज, मोठे ग्रुप्स, समारंभ यावर कडक निर्बंध घातलेले आहेतच. मला असं वाटतं की पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि कडक निर्बंधांची गरज आहे. जर असे निर्बंध राहिले तरच आपण ब्रेक द चेन हा जो मंत्र तुम्ही दिला आहे त्या ब्रेक द चेनला आपण यशस्वीरित्या अंमलात आणू शकू. कधीकधी मला असं वाटतं की आपली नेते मंडळी राष्ट्रीय स्तरावर हॅव दे फेल्ड दिस नेशन. जर निर्वाचन आयोगाला हे माहिती होतं की देशामध्ये दुसरी लाट येणार आहे तर ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या गेल्या, ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांनी तिथे जाऊन प्रचार केला, मला वाटतं दी नेशन्स लीडरशिप हॅज इन अ वे फेल्ड अस टू अ सर्टन डिग्री. परंतु तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची लीडरशिप ही महाराष्ट्राला कधीच फेल होऊ देणार नाही याची काळजी तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातले इतर सदस्य आणि काही अंशी विरोधी पक्षातली नेते मंडळीसुद्धा घेतील असा विश्वास या वेळेला मला वाटतो. दुसरं की जी आपल्याला लसीकरण करायचं आहे, आपल्याकडे यंत्रणेची कमी नाही आहे. गावागावामध्ये पोलीस स्टेशन्स आहेत, पोलीस ठाणी आहेत, पोस्ट ऑफिसेस आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि शाळा देखील आहेत. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला गावखेड्यापासून ते शहरांपर्यंत वापरता येऊ शकेल. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि हे कोऑर्डिनेशन जर गावखेड्याच्या पातळीपासून शहरापर्यंत जर व्यवस्थित सुसूत्रितपणे झालं तर निश्चित स्वरूपामध्ये लसीकरण आपण पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण 100% लसीकरणाचं ध्येय गाठू शकू असं मला नेहमी वाटतं. फॉर इन्स्टन्स मला असं वाटतं की आता शाळा बंद आहे तर शाळांचा कॅम्पस, शहरांमध्ये ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्या हाऊसिंग सोसायटीजचे कॅम्पस हे लसीकरणासाठी आपल्याला वापरता येऊ शकते. त्याचबरोबर शाळांच्या ज्या स्कूल बस आहेत त्यांचाही मोबाईल लसीकरणाच्या व्हॅन्स म्हणून उपयोग आपल्याला करता येऊ शकेल. असंख्य सेवाभावी संस्था आज तयार आहेत ज्या या लसीकरणामध्ये भाग घेऊ इच्छितात, तर त्यांचाही आपल्याला उपयोग यासाठी करून घेता येईल. त्याचबरोबर मला असं वाटतं की जी लोक ग्रसित झालेले आहेत, व्याधीत झालेले आहेत, त्यांच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर पण सेवाभावी संस्था आपल्याला नक्की देऊ शकते. आत्ताची सध्याची जी कोविडवरची लसीकरणासाठी जी राष्ट्रीय प्रणाली आहे आणि जी ऑनलाईन सिस्टम्स आहे रजिस्ट्रेशनची, ती बऱ्याच अंशी फेल होते. आपण ही याची नोंद घ्याल आणि नोंद घेऊन ती केंद्र सरकारपर्यंत जर पोहोचवली तर मग लोकांना वेळ ठरवून, जागा ठरवून आपल्या योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी जाऊन लसीकरणासाठी उभं राहता येईल. परंतु माझा अनुभव असा आहे की हे रजिस्ट्रेशन केवळ एक कारण मात्र आहे. ॲक्च्युअली त्याचं पालन हे कुठल्याही लसीकरण केंद्रावर स्ट्रिक्टली केलं जात नाही आणि ही
मला कोविडच्या काळामध्ये एक जाणवलं की जर आपल्याला या संकटातून बाहेर पडायचं असेल ना, तर शिस्त असणं, स्वयंशिस्त असणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की ही जी रजिस्ट्रेशनची फॅसिलिटी आहे तिचा वापर महाराष्ट्रामध्ये किती चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल यावर पण आपण आणि आपल्या मंत्रिमंडळ आणि शासनातले अधिकारी हे याचा विचार करतील. आपण एका दिवसात 5 लाख लसीकरण करण्याचं उद्दिष्ट कालच पूर्ण केलं. 1.5 करोड लोकांचं लसीकरण राज्यात झालं आणि एका विषम परिस्थितीत झालं. तर त्यातून नक्कीच खूप अनुभव आपल्या गाठीशी आहेत, काही लेसन्स आहेत, जे धडे आपल्याला मिळालेले आहेत त्या धड्यातून आपल्याला बरंच काही शिकता येण्यासारखं आहे. असंख्य लोक आहेत जे गावागावामध्ये, तालुका पातळीवर, शहरांमध्ये, वेगवेगळ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सेसमध्ये आपले स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार आहेत. पोलीस यंत्रणेद्वारे, राज्यातील हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हेल्थ संघटनांद्वारे या लोकांनाही या कामामध्ये जर गुंतवता आलं आणि एक अभेद्य अशी स्वयंसेवकाची साखळी तयार करता आली तर निश्चित स्वरूपात महाराष्ट्राला कोविडवर विजय मिळवणं अवघड नाही आहे. आणि असं जर झालं तर महाराष्ट्र पुनश्च देशासमोर आणि विश्वासमोर एक उदाहरण म्हणून उभा राहू शकेल की कोविडमुळे ग्रस्त झालेलं, ऑलमोस्ट कोलमडलेलं राज्य पुन्हा कसं उभं राहू शकतं आणि सुजलाम सुफलाम होऊ शकतं, सुदृढ होऊ शकतं आणि आनंदी होऊ शकतं, याचं एक उदाहरण महाराष्ट्र नक्कीच प्रदर्शित करू शकेल. आपल्या नेतृत्वासाठी, आजवर दिलेल्या नेतृत्वासाठी पुनश्च आभार, शुभेच्छा आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.